तर पब्लिक आपलं स्वागत आहे तौसिफ गडकरी या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण नवीन व्लॉग्स घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आज गुरुवार असल्यामुळे आपण कराड येथे बकरा बाजारमध्ये आलो होतो, तुम्ही पाहू शकता. आणि या बाजारामध्ये तुम्हाला बकरी, म्हशी, शेळ्या, गाय, बैल असा हा मोठा बाजार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता ही काटेवाडी शेळीमध्ये शेळी आहे. हिची 21,000ला आत्ताच विक्री झालेली आहे. असा हा सर्वसंपन्न असा बाजार, पंचक्रोशीमध्ये नावाजलेला कराडचा बकरा बाजार तुम्ही पाहू शकता. या बाजारासाठी खेड, रत्नागिरी, चिपळूण, पाटण, कराड, इस्लामपूर, तसेच आता नाव बदललेलं ईश्वरपूर, तसेच विटा, आणि ओडूस, दहिवडी, कडेगाव या भागातून भरपूर प्रमाणात लोक या बाजारासाठी आपला माल घेऊन विकण्यासाठी येत असतात. तुम्ही पाहू शकता गावरान मालाची क्वालिटी आणि खात्रीशीर असा हा बाजार आहे. भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा पोहोचवणारा हा बाजार आहे. आणि येथे आठवड्याला लाखो करोडोची उलाढाल झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. येथे सर्व प्रकारच्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटतील. खास करून उस्मानाबादी शेळ्याची क्वालिटी इथे चांगली असते. 7,000पासून 8,000, 10,000, 15,000पर्यंत तुम्हाला चांगल्या जातीच्या शेळ्या इथे नक्कीच भेटून जातील. तुम्ही जर शेळी पालक असाल किंवा शेळी पालनाचा तुम्हाला छंद असेल किंवा तुम्ही शेळी पालनामध्ये व्यवसाय करण्याचे, शेतीला जोडधंदा करण्याचे ठरवले असेल तर नक्कीच कराड बाजारास भेट द्या. तुमच्यासोबत कोणीतरी ज्याला पारग आहे, शेळ्यामधली माहिती आहे, आजाराबद्दल, शेळ्यांची जात, शेळ्यांचं वय वगैरे माहीत आहे, असल्या लोकांना घेऊन नक्कीच भेट द्या. तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा तुम्हाला माल भेटणार आहे. कराड बाजारामध्ये तुम्हाला उस्मानाबादी शेळ्या, तसेच सिरोही, बिटल, जमनापारी, आफ्रिकन बोर, तसेच मेंढ्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या मेंढ्या, खास करून माडग्याळ जातीची मेंढी जी काही प्रसिद्ध आहे, तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये, त्या मेंढ्या तुम्हाला इथं चांगल्या दाममध्ये व्यवस्थित मिळतील. तुम्ही पाहू शकता. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागासाठी हा जवळ भाग असल्यामुळे आणि सोलापूरचा काही भाग, तर येथील मोठ्या प्रमाणात लोक इथे मार्केटला लागणाऱ्या माल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुम्हाला येथे पाहायला भेटतील. असा हा सुंदर बाजार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. ह्याची एक झलक. हा मेंढ्यांचा माल आहे, बोलाई म्हणतात त्याला. पुणे वगैरे भागात जास्त करून बोलाईचं मटण चालतं तिकड, कारण प्रत्येकाला वेगवेगळी सव आहे. कोणाला कवळा आवडतात, कोणाला जून शेळ्या आवडतात, कोण शेळी पालनासाठी घेऊन येतं, कोण विक्री करण्यासाठी घेऊन येते. आणि शेळीला शेतकऱ्याची पिग्मी बँक म्हटलेलं आहे. थोडं संशय करून लहान करडं खरेदी करून लोक सांभाळतात आणि थोडी मोठी झालीत की मग त्यांना विक्रीसाठी बाहेर काढतात. त्यातून शेतकऱ्यांना भरपूर असा नफा, फायदा
मिळतो आणि मार्केट वगैरे सणासुदीला तसेच घरी कुठला कार्यक्रम असल्या वेळेला मटणाचं जेवणाचा बेत असाल तर याच्या खरेदीसाठी पण भरपूर तुम्ही गर्दी झालेली खरेदीची तुम्हाला पाहायला भेटेल. आज गुढीपाडवा आहे. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नववर्ष आहे. हे वर्ष तुम्हाला चांगलं भरभराटीत जावो एवढी इथे आशा व्यक्त करतो. आणि काही दिवसातच ईदचा सण पण आलेला आहे. रमजान ईद पण आहे. त्या ह्याने बाजारात भरपूर माल आलेला होता. तुम्ही पाहू शकता. सगळीकडे नजर फिरवली तर तुम्हाला बकरे दिसणार आहे. तुम्ही क्वालिटी पण बघू शकता शेळ्यांची. छान रुबाबदार आणि तेवढ्याच मजबूत. आणि ही तुम्ही पाहू शकता MP आलेला हा माल आहे. अजमेरनं पण हे माल इथं येतो. त्यामुळे विविध जातीच्या शेळ्या तुम्हाला जर पाळायसाठी पाहिजे असेल किंवा कटिंग पर्पजसाठी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कराड मार्केटला भेट द्या. गुरुवारचा हा बाजार असतो. सकाळी लवकर चालू होतो बाजार. सकाळी 6 ते 11-12 वाजेपर्यंत हा बाजार असतो. जास्त वेळ असत नाही. त्यामुळे या वेळेत नक्कीच तुम्हाला जर शेळीपालन वगैरे करायचं असेल, खरेदी विक्री करायची असेल शेळ्यांची, बकऱ्यांची, मेंढ्यांची तर तुम्ही येथे येऊ शकता. हा मोठासा बाजार आहे. मोठ्या जनावरांची बी भरपूर खरेदी विक्री होते. ज्यामध्ये एचएफ गाई, खिल्लार गाई, म्हशी अशी वेगवेगळी जनावरे असतात. बैले चांगल्या जातीची तुम्हाला इथे या बाजारात भेटतील. मोठी अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या कराडची आहे. त्यामुळं तुम्ही बघू शकता. ही 7,000ची पट्टी आहे. 7,500नं रेट सांगितलेला त्यानं. सगळी घेतलीत की तुम्हाला 7,500नं एक असे तुम्ही जेवढे घ्याल तसे तुम्हाला तो रेट पडतो. आणि तुम्हाला सुट्टं पाहिजे असलं तर 1,000-1,500 त्यात रेट वाढतो. अशी हिला दावण म्हणतात खाटी भाषेत. अशी ही दावण असते मोठीच्या मोठी लावलेली. खास करून मटण मार्केटवाली ह्या अख्खीच्या अख्खी दावण त्यांचा काही व्यवहार होतो याशी व्यवहार करतात. असे तुम्हाला व्यवहार चाललेले तुम्हाला दिसत असतील मित्रांनो. या व्हिडिओद्वारे तुम्ही पाहू शकता. जेव्हा एक व्यवहार चालू असतो तेव्हा दुसऱ्याला तिथं बोलण्याचा अधिकार नसतो. जोपर्यंत तो व्यापारी बाजूला सरकत नाही तोपर्यंत दुसऱ्या व्यापाऱ्याने जाऊन मध्ये बोलायचं नसतं. असं या बाजाराचे पण काही नियम आहेत आणि अटी पण आहेत, शर्ती आहेत, त्यांच्या कोडवड भाषा आहेत. त्या पण आपल्याला समजून घेणे जरुरी आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला त्यातलं काय नक्कीच कळणार नाही. असा बाजार आहे हा. त्यामुळे खाटीक भाषा पण तुम्हाला आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. तर तुमचा व्यवहार करणे तुम्हाला आणि सुलभ आणि सोपं जाणार आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे आपण फिरलो तिकडे मालच माल आहेत. लहान पिल्ले पण तुम्हाला विक्रीसाठी पाहायला मिळतील. ही लहान पिल्ले खास करून पाळण्यासाठी विकली जातात. जेव्हा एखादी मोठी शेळी 3 पिल्ले घालते तेव्हा तिघांना भरपूर दूध भेटत नाही. त्यामुळे मरतूक होते. त्यामुळे 1-2 पिल्ले ठेवून एखादं पिल्लू विकलं जातं. एखाद्या शेळीला अगर तिचं पिल्लू मेलेलं आहे तर असे शेतकरी येऊन अशी पिल्ले घेऊन जातात आणि त्याचं संगोपन करून पुढं तो थोडा फायदा काढून एवढी तुम्ही पाहू शकता चित्रात अशी बकरी झालीत की मग ती बाजारात विकली जातात. अशी ही बाजार प्रणाली आहे मित्रांनो. नक्कीच हा एक चांगला बाजार आहे. व्यवहार चांगले होतात. चहा नाश्त्याची सोय असते. पोहे, शिरा, उपीट इथं तुम्हाला भेटून जाईल. चहा भेटून जाईल. आणि खास करून या बाजारात कधी आले तर अंडा वडा इथला स्पेशल आहे.
नक्कीच एकदा ट्राय करा कराडच्या बाजारात गेले की. कराडच्या बाजारात तुम्ही पाहू शकता ही कुर्बानीच्या ह्याचं बकरं आहे. आज बाजारात आलेलं आहे. त्याचं सौंदर्य पाहू शकता. हा जोड 26,000 रुपये किंमत मागत आहेत त्यांची. तुम्ही पाहू शकता त्यांचं सौंदर्य. असा चांगला माल पण खास करून तुम्हाला जर बकरी सांभाळण्याचा शौक असेल, बघा ही काटेवाडीची शेळी तुम्हाला दाखवली होती ती शेळी आहे. आणि ही तुम्हाला सांभाळण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारची बकरी इथे खरेदी करू शकता. असा हा सर्वसंपन्न बाजार पाहण्यासाठी एकदा व्हिजिट काढा. कराडला गुरुवारी बाजार असतो मित्रांनो. 6 ते 11च्या दरम्यान सकाळी बाजार भरतो. त्यामुळे नक्कीच भेट द्या. शेळी पालनाची आवड असली आणि त्या साईडला जो बोर्ड दिसतोय त्याच्या बाजूला भाजीचं फळ मार्केट आहे. तिथं तुम्हाला कांदा, लसूण, जेवढा बी भाजीपाला आहे, अद्रक आहे, लसूण आहे, जेवढा बी भाजीपाला आहे तुम्हाला तिथं स्वस्त अल्प दरात भेटून जाईल. भाजीपाला वगैरे करायचा डोक्यात, व्यवसाय करायचा डोक्यात असेल तर कराड एक चांगलं मार्केट आहे. आसपासच्या गावांना पाटण असू दे, उमरज असू दे, वडूज, दहिवडी, मायनी, खटाव असू दे, मानसा काही भाग असू दे, तर यांना सेंटरचं ठिकाण आहे. विटा, कडेगाव असू दे, तर कराड नक्कीच एक चांगली बाजारपेठ आहे. तुम्ही पाहू शकता लाहोर या मेंढ्याच्या जाती आणि ही एक पाट. त्यामुळं ह्या बाजारला भेट देण्यासाठी नक्कीच या आणि पहा, खरेदी करा. चांगला बाजार असतो, सोय चांगली आहे. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना आपल्या भागाची माहिती भेटत राहील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो तुमचा आभार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. आपण तुम्हाला दर भागापेक्षा नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू. काही चूक झाले असल्यास समजून घ्या. थँक्यू मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभार आहे.